नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 5 जून 2020 जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिनाच्या आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझा नंतरचा प्रश्न, अभ्यासाला सुरुवात केली का? मी खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन एक्झामसाठीची जी पूर्वपरीक्षा होणार आहे त्या संदर्भात विचारलं. मग आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की अजून डेट तरी डिक्लेअर होऊ द्या, अधिकृतरित्या MPSC कडनं तसं डिक्लेरेशन तर येऊ द्या, मग आम्ही अभ्यास करू. मित्रांनो, आज 5 जून 2020 रोजी म्हणजे जागतिक पर्यावरणाच्या दिवशी UPSCने आज अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची जी की पूर्वपरीक्षा वारंवार पोस्टपोन होत होती तर ती आता फायनली 4 ऑक्टोबर 2020ला होणार आहे. तर मग आता प्रश्न असा पडतो की मग MPSC अशा प्रकारे अधिकृतरित्या पूर्वपरीक्षेची म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईन एक्झामसाठीची पूर्वपरीक्षा असेल कधी डिक्लेअर करणार? मित्रांनो, UPSCने तर बिगुल वाजवलेला आहे. प्रश्न असा आहे की आता MPSC एक्झामसाठीची डेट डिक्लेअर करून त्यांचं बिगुल कधी वाजवणार? मित्रांनो, MPSC अशी अपेक्षा आपण करूयात की MPSC येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तशा प्रकारचं बिगुल वाजवेल, तशा प्रकारच्या अधिकृतरित्या जाहीर करेल की राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन एक्झामसाठीची पूर्वपरीक्षा कधी होणार आहे. पण मित्रांनो, MPSC जेव्हा जाहीर करेल तेव्हा जाहीर करेल. पण आता UPSCने ज्या पद्धतीने डेट्स डिक्लेअर केलेल्या आहेत, म्हणजे बघा मित्रांनो, UPSC केंद्रीय पातळीवरती सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम कंडक्ट करणारी एक आयोग आहे. मग ती UPSC जर केंद्राच्या पातळीवरती जर एक्झाम डिक्लेअर करत असेल किंवा एक्झामची डेट डिक्लेअर करत असेल आणि तशा प्रकारे जर तयारी करत असेल तर MPSCला देखील राज्य पातळीवरती एक्झामची डेट डिक्लेअर करण्यासाठी किंवा एक्झाम्स कंडक्ट करण्यासाठीची कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. आणि त्याच अपेक्षेने किंवा त्याच अंदाजाने एकंदरीत आपण म्हणूयात की MPSC येत्या आठवड्याभरामध्ये अशा प्रकारची डेट जाहीररित्या अधिकृतरित्या डिक्लेअर करेल. आणि त्याच्यामुळेच आता गाफील न राहता आपण अभ्यासासाठीचा श्रीगणेश करूयात. मी यासाठी श्रीगणेश करूया म्हणतोय की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्यामध्ये अभ्यासाच्या बाबतीत बऱ्यापैकी मरगळ आलेली असेल. आता ती मरगळ झटकून टाकूयात आणि अभ्यासाला सुरुवात करूयात, श्रीगणेशा करूयात. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भूगोल या विषयाची तयारी कशी करायची, कुठल्या घटकांना कसं आणि किती महत्त्व द्यायचं, आपण त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन एक्झामची जी काही पूर्वपरीक्षा आहे त्या दृष्टिकोनातून. सोबतच फॉरेस्ट म्हणजे MPSC जी की फॉरेस्टची पूर्वपरीक्षा कंडक्ट करत आहे त्या संदर्भात देखील आजच्या लेक्चरची मदत बऱ्यापैकी होईल. तर मित्रांनो, भूगोल या विषयाची नेमकी तयारी करायची कशी? मित्रांनो, भूगोल या संदर्भात म्हणजे भूगोल या विषयाची आपण थोडीशी विभागणी जर केली म्हणजे एक विषय म्हणून, तर आपल्याला लक्षात येईल की भूगोलामध्ये साधारणपणे 3 प्रकारचे किंवा 3 प्रकारची उपविभागणी ही होत असते. पहिला आपण जर बघितलं तर प्राकृतिक भूगोल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फिजिकल जॉग्राफी असं आपण म्हणत असतो. आता प्राकृतिक भूगोल, आता फिजिकल जॉग्राफी म्हणजे नेमकं काय, प्राकृतिक भूगोल म्हणजे नेमकं काय? तर प्राकृतिक भूगोल म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण जे काही बघू शकतो, जे काही आपल्याला म्हणजे माहिती भेटू शकते त्याच्याबद्दल, आपण त्याला प्राकृतिक रचना असं आपण म्हणत असतो. जसं मेडिकल सायन्समध्ये ॲनाटॉमी नावाचा एक सब्जेक्ट असतो. आता ॲनाटॉमी म्हणजे नेमकं काय? आता ॲनाटॉमी म्हणजे ज्याला आपण शरीरक्रियाशास्त्र असं आपण म्हणत असतो. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, समजा मी जर तुम्हाला जर विचारलं की समजा एखाद्या माणसाला तुम्हाला डिस्क्राईब करायचं, त्याच्याबद्दल माहिती सांगायची आणि तुम्हाला जे दिसतंय तर त्याची जे दिसतंय त्याच्यावरून तुम्हाला माहिती त्या माणसाबद्दल सांगायची, तर तुम्ही काय सांगणार? तर तो माणूस आहे, त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 कान आहेत, अशा प्रकारची एकंदरीत तुम्ही माहिती द्याल. तर प्राकृतिक भूगोलामध्ये देखील आपण तसंच करत असतो. प्राकृतिक भूगोलामध्ये आपण काय करत असतो, तर पृथ्वीच्या संबंधात जे काही गोष्टी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात, आपल्याला माहिती भेटते, ती माहिती आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, आपल्याला समजून सांगायचं आहे. त्याला आपण प्राकृतिक भूगोल असं आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण जर बघितलं तर परत 4 उपघटक किंवा उपविभागणी आपण करत असतो. पहिला आहे भूरूपिकीय शास्त्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जिओमॉर्फॉलॉजी असं आपण म्हणत असतो. आता जिओमॉर्फॉलॉजीच्या सेक्शनमध्ये आपण काय काय बघत असतो, तर जी काही म्हणजे सपोज हिमालयासारख्या पर्वतरांगा आहेत, एखादी डोंगर रांगा आहेत,
तर या डोंगर रांगा किंवा हिमालयासारखी पर्वत रांगा नेमकी तयार कशी होतात, त्यांची निर्मिती कशी होते, त्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे, त्या निर्मिती होत असताना वेगवेगळ्या जे काही जडणघडणीची जी काही प्रक्रिया होत असतात, तर त्या संदर्भात आपण या लँडफॉर्म्स म्हणजे या भूरूपिके शास्त्रामध्ये म्हणजे जिओमॉर्फॉलॉजीमध्ये आपण सविस्तरपणे आपण त्याच्यामध्ये चर्चा करत असतो. आता हवामानशास्त्र, दुसरा घटक आहे हवामानशास्त्र. हवामानशास्त्र ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्लायमेटॉलॉजी आपण म्हणत असतो, याच्यामध्ये वातावरणाशी संबंधित जे काही घटकं आहेत, वातावरणाशी संबंधित जे काही वेगवेगळे थर आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेत असतो. सोबतच सूर्यापासून येणारं जे काही उष्णता आहे, तापमान आहे, त्या तापमानाशी संबंधित जे काही जेवढ्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रिया आपण याच्यामध्ये समावेश करत असतो. सोबतच आपण जर बघितलं तर हवा, वाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार, त्यांची नेमकी प्रक्रिया, ते नेमके तयार कसे होतात, ते वाहतात कसे, त्यांचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, स्वरूप काय, त्याच्याबद्दल आपण माहिती घेत असतो. त्यासोबतच आपण आर्द्रता आणि आर्द्रतेचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यासोबतच पर्जन्यमानाचे वेगवेगळे प्रकार, पर्जन्यमानाचे वेगवेगळे स्वरूप, या सगळ्या घटकांचा आपण हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजीच्या सेक्शनमध्ये आपण त्याचा सहभाग आपण घेत असतो. तिसरा घटक महासागरशास्त्र, ज्याला आपण ओशनोग्राफी असं आपण म्हणत असतो. आता ओशनोग्राफी म्हणजे काय, तर एकूणच आपण जर बघितलं तर महासागर महासागर किती आहे, त्यांची नावं कुठली कुठली आहेत, त्याच्यानंतर महासागरांच्या संबंधाचं तापमान, जे महासागरांचं तापमान असेल, महासागरांची क्षारता असेल किंवा क्षारतांचं म्हणजे सागरांचं एकंदरीतच आपण जर बघितलं की तापमानामधली तफावतता म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं तर समुद्रसपाटीपासून तर खोलापर्यंतची जी काही तापमानामध्ये तफावत आढळते ते, किंवा अक्षवृत्तीय विस्तारानुसार जी काही तापमानाशी संबंधित तफावत आढळतात ते, त्यानंतर महासागराच्या संदर्भात सागराच्या किंवा सागरी पाण्याच्या जी काही हालचाली होत असतात त्या सगळ्या घटकांचा समावेश या महासागरशास्त्रामध्ये आपण करत असतो. त्याच्यानंतर एक येतो मृदा भूगोल. या मृदा भूगोल ज्याला आपण इंग्रजीमध्ये सॉइल जिओग्राफी म्हणत असतो. मृदा म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर मृदामध्ये वेगवेगळे जे काही घटकं असतात ते घटकं कुठले, त्याच्यानंतर मृदेची तयार होण्याची प्रक्रिया काय, निर्मितीची प्रक्रिया कशी असते, त्यानंतर आपण जर बघितलं तर सॉइल प्रोफाईल म्हणजे नेमकं सॉइल प्रोफाईल कसा असतो ते आपण बघत असतो. त्याच्यानंतर मृदेशी संबंधित जे काही क्षरणाची क्रिया होतात त्याला आपण सॉइल इरोजन म्हणत असतो. मग सॉइल इरोजन सोबतच मग क्षरणाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, मग क्षरण होऊ नये यासाठी आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजेत, योजना पाहिजेत, त्या सगळ्या घटकांचा समावेश आपण मृदा भूगोल म्हणजे सॉइल जिओग्राफीमध्ये आपण करत असतो. मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाचा घटक येतोय मानवी भूगोल. आता मानवी भूगोलामध्ये आपण जर बघितलं साधारणपणे 3-4 उपघटक मोडत असतात, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण साधारणपणे हे 3 घटक आपण विचारात घेतोय. पहिला घटक आहे लोकसंख्या भूगोल, दुसरा घटक आहे आर्थिक भूगोल. आता हे 2 घटकं जर आपण जर बघितली तर ही तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या विषयामध्ये देखील कॉमन असलेली तुम्हाला आढळतात. इथे इकॉनॉमिक्समध्ये देखील आपण लोकसंख्येच्या बाबतीत आपण अभ्यास करत असतो. तसंच आर्थिक म्हणजे जे काही भूगोलाचा अर्थव्यवस्थेवरती आणि अर्थव्यवस्थेचा भूगोलावरती जो काही परिणाम होत असतो तो आपण आर्थिक भूगोल या सेक्शनमध्ये आपण बघत असतो. त्याच्यामुळे हा खास करून आपल्याला इकॉनॉमिक्सचा पार्ट आपल्याला वाटू शकतो, पण हा दोन्हीकडे मोडणारा हा घटक आहे. त्याच्यामुळे आपण या दोघांचाही आपण अभ्यास भूगोलामध्ये करत असतो. तर याच्यावरती आपण जर बघितले तर पॉप्युलेशन जॉग्राफी आणि इकॉनॉमिक जॉग्राफी याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न MPSC पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल यांना विचारत आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो राजकीय भूगोल. आता राजकीय भूगोल म्हणजे नेमकं काय करायचं, तर राजकीय भूगोलामध्ये आपण जसं बघतो की साधारणपणे आपण जर बघितलं तर पूर्वी साधारणपणे मला आता वर्ष आठवत नाहीये, पण MPSCने पूर्व परीक्षेला साधारणपणे विचारलं होतं की भारताला कुठल्या कुठल्या देशांची सीमा या जोडल्या गेलेल्या आहेत. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, तर अशा प्रकारचे प्रश्न हे राजकीय भूगोलामध्ये त्याचा सहभाग हा होत असतो. मग जसं आपण बघत असतो की एक एक्झाम्पल द्यायचं जर झालं उदाहरणादाखल, तर आपण एखादा प्रश्न आपण बघू शकतो जो UPSCने 2009च्या पूर्व परीक्षेला विचारलेला होता. तो प्रश्न असा होता की भारताच्या एकूण किती राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे, तर साधारणपणे 9 राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते राजकीय भूगोलामध्ये मोडत असतात. म्हणजे समजा आता एखादं शहर आहे, समजा आपण नाशिक हे शहर घेऊयात, तर नाशिक या शहरामध्ये साधारणपणे आपण तालुके आपण विचारात घेऊयात, तर तालुक्यांमध्ये परत म्हणता येईल की गावं आहेत. म्हणजे गाव पातळीवरती एक छोटंसं ठिकाण आपण जर बघितलं, त्याच्यानंतर तालुक्यानंतर जिल्ह्याच्या नंतर राज्याच्या नंतर देश,
आणि या जे काही एकमेकांशी जोडलेले आहेत, त्यांच्या सीमा जे जोडलेले आहेत, यांचा एकंदरीत अभ्यास आपण ज्यावेळेस करत असतो त्याला आपण राजकीय भूगोलामध्ये त्याचा समावेश आपण करत असतो. तर एकंदरीत हे भूगोलाबद्दल. तिसरा जो काही घटक आहे त्या तिसऱ्या घटकामध्ये आपण खास करून आपण बघत असतो की जैव भूगोल, त्याला आपण बायोजॉग्राफी म्हणत असतो. आणि या बायोजॉग्राफीमध्ये साधारणपणे 3 घटकांची आपण नोंद घेत असतो. पहिला असतं प्लांट बायोजॉग्राफी, दुसरा असतं झू बायोजॉग्राफी आणि तिसरा असतो पर्यावरणशास्त्र, पर्यावरण आणि परिस्थिती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी असं आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, साधारणपणे हे 3 घटकांचा आपण समावेशाच्या करत असतो. पर्यावरणाबद्दल किंवा पर्यावरणशास्त्राबद्दल आज आपण माहिती घेणार नाही आहोत, कारण हा थोडासा वेगळा विषय, म्हणजे ॲक्च्युली हा जॉग्राफीचाच पार्ट आहे पर्यावरणशास्त्र, पण थोडासा MPSC विचारत असताना एक वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांना विचारत असल्यामुळे आपण पर्यावरणशास्त्राबद्दल किंवा त्याच्याबद्दल नेमका अभ्यास कसा करायचा, ॲप्रोच आपला एक्झामसाठीचा ॲप्रोच, खास करून पूर्व परीक्षेला आपला ॲप्रोच काय असावा, त्याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हे झालं साधारणपणे एकंदरीत भूगोलाची विभागणी. आता आपण जाऊयात की नेमकं MPSC काय करते. म्हणजे आता हे जे काही मी तुमच्यासमोर आकडे जे मी लिहिलेले आहेत, हे आकडे राज्यसेवा म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेला MPSCने विचारलेले प्रश्नांची संख्या आहे. साधारण आपण बघितलं मित्रांनो, तर जग, भारत आणि महाराष्ट्र असं आपण बघतोय. तर मित्रांनो, हे जे काही आपण म्हणजे हे जे काही घटक किंवा हे जे काही विभागणी आपण बघितली, तर या सगळ्याच विभागणीवरती जगाच्या पातळीवर, भारताच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती या विभागांनुसार प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय की समजा आता प्राकृतिक भूगोलावरती म्हणजे फिजिकल जॉग्राफीवरती प्रश्न जर विचारायचा असेल, तर फिजिकल जॉग्राफीवरती प्रश्न विचारताना जगाचा फिजिकल जॉग्राफी म्हणजे वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी, त्याच्यानंतर भारत म्हणजे इंडियन फिजिकल जॉग्राफी, आणि नंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा फिजिकल जॉग्राफी, जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. तर अशा पद्धतीने MPSC प्रश्न विचारते. ज्या ज्या वेळेला आपण मानवी भूगोलाचा अभ्यास करूयात किंवा मानवी भूगोलाच्या संबंधात आपण प्रश्न जर बघितले, तर जगाचा मानवी भूगोल, भारताचा मानवी भूगोल आणि महाराष्ट्राचा मानवी भूगोल, या अशा पद्धतीने किंवा अशा स्वरूपामध्ये MPSC प्रश्न विचारता आलेली आहे. मित्रांनो, थोडंसं आपण जाऊयात या आकडेवारीकडे की नेमकं कुठल्या घटकाला कसं महत्त्व द्यायचं आणि किती महत्त्व द्यायचं. मित्रांनो, तुम्हाला इथे आकडे दिसत आहेत. साधारणपणे आपण जर बघितलं तर इथे आपल्या लक्षात येईल की इथे मी वर्ष लिहिलेले आहेत 2012 पासून यासाठी, कारण 2012 पासून MPSCने तिचा पॅटर्न थोडासा चेंज केलेला आहे. 2012च्या मुख्य परीक्षेला जो पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने व्हायचा, लिखाणात्मक स्वरूप होतं त्याचं, वर्णनात्मक स्वरूप होतं, त्याच्यानंतर त्यांनी मुख्य परीक्षा ही MCQs टाईप म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप त्यांनी केली. आणि त्याच्यानंतर 2013ला पूर्व परीक्षेचं स्वरूप देखील त्यांनी चेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 पेपर बघतो, GS1, GS2. GS1 मध्ये टिपिकली जो काही आपण GSचा अभ्यास करतो तो आपण त्याच्यामध्ये बघत असतो, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स येतात. आणि GS2 मध्ये CSAT हा आपण त्याच्यामध्ये MPSCने समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे 2012 पासून ही आकडेवारी मी तुमच्यासमोर आणलेली आहे. तर मित्रांनो, राज्यसेवेचा ज्यावेळेला आपण राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून किंवा त्या अप्रोचने आपण ज्यावेळेला तयारी करत असतो, तर पूर्व परीक्षेला म्हणजे जग आणि भारत यांचा आपण जर वेटेज बघितला महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, तर जग आणि भारत यांचा जो काही वेटेज आहे हा बऱ्यापैकी जास्त आहे, खास करून पूर्व परीक्षेला आपण जर बघितलं तर. जे बघा मित्रांनो, 2012ला MPSC राज्यसेवेला 2012ला जग आणि भारत मिळून साधारणपणे 6 प्रश्न विचारले होते. तेच आपण जर महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं तर एकच प्रश्न त्यावेळेस विचारला गेलेला होता. तेच आपण 2013ला जर बघितलं तर 13ला जग आणि भारतावरती 10 प्रश्न, आणि महाराष्ट्राच्या वरती तुम्हाला दिसतंय की इथे एकही प्रश्न नाही, इथे 0 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 2014ला देखील सेम तसंच झालेलं आहे, 15 प्रश्न जग आणि भारत या घटकांवरती, तर महाराष्ट्रावरती एकही प्रश्न नाही आहे. 2015ला जर बघितलं आपण तर 2015ला पूर्व परीक्षेला राज्यसेवा पूर्व परीक्षेला 7 प्रश्न, आणि महाराष्ट्रावरती आपल्याला इथे दिसते इथे एकच प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर 2016 10 जग आणि भारत, फक्त एक प्रश्न महाराष्ट्रावरती. 2017 16 प्रश्न जग आणि भारत, मग त्याच्यामध्ये मग प्राकृतिक भूगोल असेल, मानवी भूगोल असेल किंवा इतर जे काही घटक असतील त्यांच्यावरती विचारले गेले आहेत. त्याच्यानंतर 2017 16 प्रश्न जग प्लस भारत, इथे महाराष्ट्रावरती एकही प्रश्न नाही. 2018ला 15 प्रश्न, म्हणजे साधारणपणे जे काही आपण बघतोय की 100 प्रश्न GSच्या पेपरला विचारले जातात, त्याच्यापैकी 15 प्रश्न या जग आणि भारताच्या भूगोलावरती विचारले गेले, तर महाराष्ट्रावरती एकही प्रश्न नाही आहे.
2019ला जर आपण बघितलं तर 13 प्रश्न जग आणि भारतावरती विचारले गेले आणि महाराष्ट्राच्या भूगोलावरती फक्त आणि फक्त 2 प्रश्न विचारले गेले. तर मित्रांनो, ही सगळी आकडेवारी आपण जर पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या अप्रोचने आपण जर बघितलं तर साधारणपणे 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न हे भूगोल या सेक्शनवरती विचारले जातात. आणि त्यापैकी या 15पैकी आपण जर बघितलं तर या 15पैकी साधारणपणे 13 प्रश्न हे जग आणि भारताच्या भूगोलावरती, तर फक्त 2 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरती विचारले जातात. आता तुम्हाला क्लिअर झाला असेल, तुम्हाला एक काय म्हणतात की एक अप्रोच तुम्हाला आला असेल या आकडेवारीनुसार की नेमकं आपण कुठल्या घटकाला आपण जास्त महत्त्व द्यायला पाहिजे पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना. तर हे क्लिअर आहे की जग आणि भारत, त्याच्यामध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल याच्यावरती विशेष लक्ष आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेकडे आपण जर बघितलं, म्हणजे आता आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण चर्चा करणार आहोत, पण तरी देखील मुख्य परीक्षेची थोडीशी आकडेवारी बघूयात. मुख्य परीक्षेचा जो काही पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि ॲग्रिकल्चर आणि सोबतच रिमोट सेन्सिंगचा जो काही सेक्शन MPSCने त्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे, तर त्याच्यापैकी भूगोलावरती आपण जर प्रश्न बघितले तर साधारणपणे आपण जर बघितलं मित्रांनो तर 150पैकी साधारणपणे 60 प्रश्न हे इतिहासावरती विचारले जातात आणि राहिलेल्या घटकांवरती 90 प्रश्न विचारले जातात. या 90 प्रश्नांपैकी आपण जर बघितलं तर 2012च्या मुख्य परीक्षेला जग आणि भारतावरती 28 प्रश्न विचारले, म्हणजे 90पैकी 28 प्रश्न हे या जग आणि भारताच्या भूगोलावरती विचारले गेले. त्याच्यानंतर आपण जर बघितलं 2013ला 15 प्रश्न, 2014 27, 2015 29, 2016 23, 2017 16, 2018 26 आणि 2019 28 प्रश्न. म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर 150पैकी एक ॲव्हरेज आपण कन्सिडर करूया की 25 प्रश्न जगाच्या आणि भारताच्या भूगोलावरती हे विचारले जातात. म्हणजे याची जर आपण टक्केवारी जर बघितली तर साधारणपणे 15 ते 20% हे प्रश्न हे जगाच्या आणि भारताच्या भूगोलावरती विचारले जातात. मित्रांनो, पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून भूगोल अतिशय महत्त्वाचा आहेच, पण सोबतच मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील भूगोल, खास करून जग आणि भारताचा भूगोल अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण ते जवळपास 15 ते 20% टक्केवारी या प्रश्नांपैकी किंवा या मार्कांपैकी तुम्हाला उपलब्ध करून देतात. आणि जर भूगोल हा विषय आपण व्यवस्थित जर करून जर घेतला तर हा आपला एक स्ट्रॉंग एरिया आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपला मेरिट डिसाइडिंग फॅक्टर याला आपण करू शकतो. म्हणजे याचा आपण अभ्यास जर व्यवस्थितपणे केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की व्यवस्थित भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर जवळपास 90 ते 95% मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये भेटू शकतील. तर मित्रांनो, ही झाली आकडेवारी. आता या आकडेवारी समोर ठेवून आपण नेमकं परीक्षेला सामोरे कसं जायचं, आपण ॲप्रोच कसा डेव्हलप करायचा किंवा कुठल्या ॲप्रोचने आपण तयारी करायची. मित्रांनो, आता राज्यसेवा खास करून आपण जर बघितलं, राज्यसेवेची पूर्व परीक्षा ही 5 एप्रिलला होणार होती आणि त्याच्यानंतर साधारणपणे महिन्याभरानंतर ही कंबाईन एक्झामची पूर्व परीक्षा होणार होती. पण या कोरोनाच्या म्हणजे जो की कोविड-19च्या पॅन्डेमिक इश्यूजमुळे नेमकं झालंय काय की सगळ्याच गोष्टी या म्हणजे अडकल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आपली परीक्षा देखील पोस्टपोन झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो झालंय काय की साधारणपणे आपण म्हणजे 5 एप्रिल ही डेट ही राज्यसेवेची होती. आणि साधारणपणे त्याच्या एका महिन्यानंतर साधारणपणे कंबाईनची परीक्षा ही होणार होती. पण या कोविड-19मुळे झालं काय की कोविड-19मुळे सगळ्याच गोष्टी अडकल्या गेल्या आणि नंतर मग त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्यामध्ये थोडीशी एक मरगळ अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला आलेली होती. तर मित्रांनो, तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा तुम्ही व्यवस्थितपणे 5 एप्रिल ही डेट लक्षात ठेवून तुम्ही अभ्यास नक्कीच केलेला असाल, पण तरी देखील या लॉकडाऊनच्या मरगळीनंतर आपण आता ॲप्रोच कसा करावा किंवा कुठल्या ॲप्रोचला आपण सामोरं जावं. मित्रांनो, बऱ्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी बरेच जणांचा अनुभव असेल परीक्षा देण्याचा किंवा याच्या अगोदर पण त्यांनी काही पूर्व परीक्षा दिलेल्या असतील, त्यांचा अभ्यास 2-3 वर्षाचा असेल, तर त्यांचा एक अप्रोच म्हणजे काय म्हणता येईल की आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असेल, त्यांना माहिती आहे की नेमकी कशी तयारी करायची. पण नवीन जे काही ॲस्पिरंट्स आहेत, नवीन जे काही म्हणजे ज्यांचा 5 एप्रिलचा पहिला अटेम्प्ट असणार होता किंवा आत्ताचा येणारी जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल 2020ची, तो त्यांचा पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट असेल, तर त्या विद्यार्थ्यांसोबतच
जे काही सिनियर विद्यार्थी आहेत ज्यांनी साधारणपणे दोन एक अटेम्प्ट दिले असतील किंवा त्यांची 2-1 वर्षापासून तयारी आहे, त्या सगळ्यांसाठीच आजचा ॲप्रोच किंवा आजची जी आपण चर्चा करतोय ती चर्चा नक्कीच फायद्याची राहणार आहे. तर मित्रांनो, आता भूगोलाचा अभ्यास नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, की भूगोल या विषयाला म्हणजे मार्कांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहेच, पण भूगोल हा पाठ करण्याचा विषय बिलकुलच नाही. जसं आपण इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आपण अभ्यास करत असतो, म्हणजे या आर्टिकलमध्ये काय दिलं आहे, त्या आर्टिकलमध्ये काय दिलं आहे, या आर्टिकल किंवा या उपकलमामध्ये किंवा या कलमामध्ये नेमकं काय काय आहे, तर हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ते आपण बऱ्याच अंशी आपण पाठ करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजा एखाद्या स्टेट पार्टीला म्हणजे जी की राज्याच्या पातळीवरती जी काही राजकीय पक्ष असेल तर त्यांना केंद्राच्या पातळीवरती किंवा नॅशनल पार्टी म्हणून त्यांना स्टेटस कसा भेटतो त्याच्या इलेक्शन कमिशननी काही क्रायटेरियाज घालून दिलेत आणि या क्रायटेरियाजमध्ये फिगर्सच आहेत आणि ते फिगर्स आपण बऱ्यापैकी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, ते पाठ करतो. पण इथे भूगोलाच्या संदर्भात आपल्याला तसं बिलकुल करायचं नाही. बऱ्याच जणांचं किंवा इवन आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांची नेमकी चूक काय होते, तर चूक ही इथेच होते. भूगोल हे पाठ करायला जातात. भूगोल मित्रांनो हा विषय पाठ करण्याचा नाही आहे, हा पूर्णपणे संकल्पना आधारित कन्सेप्टवरती बेस्ड असलेला हा विषय आहे. इट इज अ कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. आता कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय असतं? कन्सेप्ट म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेला समजा मी तुम्हाला एखादा परिच्छेद दिलाय, एखादा पॅरेग्राफ दिलाय आणि मी तुम्हाला सांगतोय की आता तो पॅरेग्राफ वाचा आणि त्याचा सार मला काढून सांगा. मग ज्यावेळेला तुम्ही समजा एक साधारणपणे 150 ते 200 शब्दांचा एखादा परिच्छेद वाचता, पॅरेग्राफ वाचता आणि त्याच्यातून सार काढत असताना किंवा सार ज्यावेळेला मला तुम्ही सांगता तर त्या 150 ते 200 शब्दांपैकी साधारणपणे तुम्ही 50 ते 60 शब्दांमध्ये तुम्ही मला सार त्याचा काढून सांगता. तर हा जो काही सार आहे तो म्हणजे त्या परिच्छेदाचा कन्सेप्ट असतो. तर इथे देखील आपल्याला तेच करायचं आहे. भूगोलामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण भूगोलामध्ये जो काही सार किंवा जो काही महत्त्वाचा घटक असतो तो महत्त्वाचा घटक हेरणं हे अतिशय आवश्यक असतं. हे जर गोष्टी आपल्याला जर जमल्या तर भूगोल विषय कधीही तुम्हाला पाठ करण्याची गरज उरणार नाही. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की हा एक कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. दुसरं आपण जर बघितलं मित्रांनो तर हा इंटरलिंकिंग असणारा हा सब्जेक्ट आहे. आता इंटरलिंकिंग म्हणजे नेमकं काय? इंटरलिंकिंग म्हणजे काय की एकमेकांशी जोडला गेलेला आहे. आता एकमेकांशी जोडलं जाणं म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो बघा, एक एक्झाम्पल म्हणून उदाहरणादाखल आपण घेऊया की समजा आपल्याला मान्सूनबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. मग नेमकं काय करायचं? आता मान्सून आपण जर बघितलं तर सध्या मान्सूनचा काळ चालू आहे आणि आपण मान्सूनबद्दल जर विचारपूर्वक आपण म्हणजे थोड्याशा गोष्टी बोलायच्या जर ठरल्या तर मी जर तुम्हाला विचारलं की मान्सून म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही मला काय सांगाल की मान्सून हा एक प्रकारचे वारे आहेत, म्हणजे एक प्रकारचे वारे आहेत, बरोबर. म्हणजे मग काय की हा प्रकार ठरला वाऱ्यांचा. मग वाऱ्यांचे किती प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, बरोबर. म्हणजे काय, वाऱ्यांच्या प्रकाराबद्दल आपण माहिती घेऊया. प्रकार झाले. मग प्रश्न येतो की वारा आणि हवा यांच्यामधला फरक कसा असतो, की मग आपल्याला ते बघावं लागेल की हवा आणि वारा यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो. आणि हा फरक ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला आपल्याला वाऱ्यांबद्दल व्यवस्थित माहिती भेटेल. आणि मग प्रश्न राहतो की मग वारे वाहतात कसे, त्यांचं वहन कसं होत असतं, बरोबर. आणि मग वारे जर वाहत असतील तर मग तेच प्रश्न येतो की मग नेहमी म्हणजे आपण जे म्हणतो आपण की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे मग वाहत असतात. मग प्रश्न येतो की मग हे जास्त दाब किंवा कमी दाब हा तयार कसा होतो, बरोबर. म्हणजे आपण त्याच्याकडे गेलेलो मग हवेच्या दाबाचे क्षेत्र, हवेचा दाब हा तयार कसा होतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मग हवेच्या दाबाबद्दल आपल्याला जर माहिती घ्यायची असेल तर मग मित्रांनो हवेचा दाब मग कमी असेल किंवा जास्त असेल हा कशामुळे तयार होत असतो, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सूर्याची जी काही किरणं पोचत असतात ती अनियमित असतात, ती वेगवेगळ्या पद्धतीने पोचत असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी काही प्रदेशांमध्ये कमी दाबाचा पट्टा तर काही ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा हा तयार होत असतो. आणि मग आपल्याला माहिती घ्यावी लागेल की सूर्याच्या बाबतीत तापमानाच्या बाबतीत खास करून की नेमकं ही अशी अनियमितता म्हणजे सूर्याकडनं जी काही येणारी किरणं आहेत त्यांची की तीव्रता आहे, उष्णतेचं जे प्रमाण आहे ते अनियमित का असतं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल. मग त्याच्याबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर मग थोडंसं आपल्याला म्हणजे वातावरणामध्ये नेमक्या वेगवेगळ्या घडामोडी कशा होतात, मग त्यासाठी आपल्याला वातावरणाबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल. वातावरण
आणि मग वातावरणाबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर वातावरणाच्या घटकाबद्दल देखील आपल्याला माहिती घेणं तेवढंच आवश्यक आहे. आणि मग वातावरणाच्या घटकांबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर आत्ता आपण म्हणजे आत्ताच इतक्यातच मागच्या प्रकरणामध्ये आपण पहिलं प्रकरण वातावरणाशी संबंधित पहिलं प्रकरण आपण संपवलं. त्याच्यामध्ये आपण सगळ्या घटकांची आपण व्यवस्थितपणे आपण अभ्यास केला आहे. तर मित्रांनो बघा की मान्सून जर शिकायचं असेल आपल्याला तर आपल्याला सुरुवात इथून करावी लागणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळेच मी तेच म्हणतोय की भूगोल हा जो सब्जेक्ट आहे, भूगोल हा जो विषय आहे हा इंटरलिंकिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे काय की एक घटक हा दुसऱ्या घटकांवरती अवलंबून असतो. आणि त्याच्यामुळेच आपल्याला जर या घटकाबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्या अगोदरचा घटक व्यवस्थित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा जर घटक समजून घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर येणारा घटक व्यवस्थितपणे समजून घेणं अति आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळेच मी म्हणतोय की हा इंटरलिंकिंग असणारा सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादी कन्सेप्ट एखादी फॅक्ट जर तुम्ही मिस करत असाल भूगोल या विषयामध्ये तर पुढे येणारे जेवढे काही कन्सेप्ट असतील, जेवढे काही फॅक्ट्स असतील, जेवढे काही टर्मिनॉलॉजीज असतील ते आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा रुटीन किंवा आपण म्हणूयात की कंटिन्युएशनमध्ये करणं गरजेचं आहे. पॉलिटी किंवा भारतीय राज्यघटनेसारखा हा बिलकुल विषय नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण जर एखादा आर्टिकल जर मिस केला आणि पुढच्या आर्टिकलकडे वळालो तर ते समजून घेताना आपल्याला एवढी मोठी अडचण जात नाही. पण भूगोल हा विषयामध्ये आपण एखादी कन्सेप्ट जर मिस करत असू तर पुढे येणाऱ्या कन्सेप्ट आपल्याला लवकर समजत नाहीत. त्या समजून घेत असताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानंतर मित्रांनो आपण भूगोलाबद्दल अजून एक गोष्ट बघणार आहोत, ते म्हणजे की भूगोल हा इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. भूगोल हा इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. आता इंटरडिसिप्लिनरी म्हणजे नेमकं काय? भूगोल हा इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. आता इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय? आता डिसिप्लिनचा अर्थ होतो इथे की वेगवेगळे विषय. आता इंटरडिसिप्लिनरी म्हणजे नेमकं काय की भूगोल हा विषय खास करून सायन्सशी जोडलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जेवढे काही कन्सेप्ट, जेवढे काही तुम्ही टर्मिनॉलॉजीज बघाल किंवा जे काही फॅक्ट्स आहेत ते त्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच अंशी किंवा बहुतांशी भूगोल हा विषय सायन्स सब्जेक्ट्सना टच करत असतो. मग ते भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा रसायनशास्त्र असेल. आणि सोबतच आपण जर बघितलं तर बॉटनी, झुलॉजी याला देखील तो टच करत असतो. आता मग विषय असा किंवा मग प्रश्न असा पडतो की मग आपण या सब्जेक्टची तयारी करायची आहे का? तर बिलकुल नाही आहे. तर मित्रांनो ज्या वेळेला असे काही घटकांचा संबंध येईल की जिथे आपल्याला भौतिकशास्त्राची मदत घ्यावी लागेल, फक्त तेवढा तो कन्सेप्ट किंवा तेवढी ती टर्म शिकण्यापुरती आपल्याला भौतिकशास्त्राविषयी माहिती घ्यायची आहे. आपल्याला त्याच्याविषयी डिटेलिंग बिलकुल करायचं नाही. म्हणजेच काय की सपोज कन्सिडर करू आपण की संवहनाची प्रक्रिया, संवहन ज्याला आपण इंग्रजीमध्ये आपण कंडक्शनची प्रोसेस म्हणू शकतो. तर कंडक्शनची प्रोसेस आपण जर बघितली मित्रांनो तर कंडक्शनची प्रोसेस ही फिजिक्समध्ये आपण शिकलेलो आहोत. सोबतच आपण जर बघितलं तर अभिसरणाची प्रक्रिया, या अभिसरणाच्या प्रक्रियाबद्दल आपण यापूर्वी वातावरणाच्या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थितपणे आपण चर्चा केलेलीच आहे. तर याला आपण कन्व्हेक्शन म्हणतो, कन्व्हेक्शन. तर मित्रांनो अभिसरण आणि संवहन या पूर्णपणे भौतिकशास्त्राच्या संकल्पना आहेत, भौतिकशास्त्राच्या टर्म्स आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर म्हणजे हवेचं वहन कसं होत असतं किंवा हवेचे जे काही कण आहेत ते कशा प्रकारे वाहिले जातात तर ते बऱ्याच अंशी कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ते तापले जातात आणि मग त्यांचं वहन हे सुरू होत असतं. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हे करतोय की भूगोल जर शिकायचा असेल तर आपल्याला इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय, भूगोल हा विषय इतर सब्जेक्टवरती आणि इतर सब्जेक्ट भूगोलावरती पूर्णपणे डिपेंडंट आहेत, अवलंबून आहेत. आणि त्याच्यामुळेच भूगोल हा विषय शिकत असताना आपल्याला थोडंसं या बाकीच्या सब्जेक्टबद्दल देखील थोडीशी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो भूगोलाविषयी या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी आपल्याला जर समजल्या तर भूगोल विषय समजायला बिलकुल अडचण होणार नाही. मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की कन्सेप्ट हा कन्सेप्च्युअल बेस्ड आहे. त्याच्यामुळे इथे जी काही प्रक्रिया होत आहेत, भूगोलामध्ये जी काही प्रक्रिया होत आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण निसर्ग चक्रीवादळाबद्दल आपण सध्या चर्चा न्यूज चॅनल्सवरती आहे, न्यूजपेपर्समध्ये आहेत. तर निसर्ग चक्रीवादळ, तर चक्रीवादळाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती घेत असतो तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की चक्रीवादळ आपल्याला पाठ करायचं नाही आहे. त्याची प्रक्रिया कशी नेमकी होते, त्याची निर्मिती कशी होते, त्याची सुरुवात कशी होते, त्याचा शेवट कसा होतो, या प्रक्रियांबद्दल किंवा ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पाठ केल्याने हे होणार नाही. पाठ केल्याने काय होईल की आपण 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस पुढचे आपण लक्षात ठेवू, पण शेवटी आठवड्याभरानंतर 15 दिवसानंतर आपल्याला ते विसरूनच जावं लागणार.
त्याच्यामुळे जर आपण कन्सेप्ट जर व्यवस्थित समजून घेतल्या, त्याच्यातल्या प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतल्या, तर ती गोष्ट बऱ्याच काळ आपल्याला ती लक्षात राहतात किंवा आपण ते विसरत नाही, बिलकुलच विसरत नाही. येत्या मित्रांनो लक्षात. त्याच्यामुळेच मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करेन की भूगोलाचा अभ्यास करत असताना कन्सेप्ट, इंटरलिंकिंग, इंटरडिसिप्लिनरी या सगळ्या प्रक्रिया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता मित्रांनो, नेमका आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना आपण नेमका अप्रोच कुठला ठेवायचा? मित्रांनो, आत्तापूर्वी म्हणजे यापूर्वी किंवा आता थोड्या वेळापूर्वी मी जी काही गोष्टी सांगितल्या, जे काही फॅक्ट्स अँड फिगर्स बघितल्या, आपण आकडेवारी जी काही बघितली या मार्कांची किंवा या प्रश्नांची, तर त्याला बेस करूनच किंवा त्याच्यावरती अवलंबून राहूनच आपण अप्रोच ठरवणार आहोत. आता अप्रोच ठरवताना आपल्याला करायचं काय की जग आणि भारत या घटकांवरती आपल्याला भर द्यायचा आहे. म्हणजे जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल. मग याचा आपण अभ्यास करत असताना नेमकं काय करणार आहोत? तर याचा अभ्यास करत असताना आपल्याला खास करून NCERTची पुस्तकं आपल्याला वाचायची. NCERTची पुस्तकं आहेत खास करून 11वी आणि 12वीची. 11वी आणि 12वीची NCERTची पुस्तकं वाचायची. हिंदीतून कम्फर्टेबल असाल तर हिंदीतून वाचा, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की इंग्रजीतून जर तुम्ही थोडासा वाचण्याचा जर प्रयत्न केला तर NCERTची पुस्तकं बेस्ट आहेत. दुसरं आपण बघूयात की स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी काही पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दल आपण बघूयात. साधारणपणे 6वी ते 12वीपर्यंतची स्टेट बोर्डाची पुस्तक ही अतिशय चांगल्या दर्जाची आहेत. यांच्यामधून सिंपल गोष्टींपासून तर ते कॉम्प्लेक्स गोष्टींपर्यंत अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जग आणि भारत यांना आपल्याला फोकस करायचं आहे, खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला ॲटलासचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की या घटकाविषयी तयारी करत असताना राजकीय भूगोलाविषयी जर तयारी करायची असेल आपल्याला, तर आपल्याला ॲटलास शिवाय आपली ती तयारी होऊ शकत नाही. मग ॲटलासची तयारी करायची असेल तर नेमकं काय करायचं आहे, तर ऑक्सफर्डचा स्टुडंट ॲटलास आपल्याला घ्यायचा आहे. स्टुडंट ॲटलास. मार्केटमध्ये भरपूर ॲटलासेस आहेत, पण तरी देखील सगळ्यात चांगला, त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला ऑक्सफर्डचा स्टुडंट ॲटलास आहे. ऑक्सफर्डचा स्कूल ॲटलास देखील येतो, पण तो नका घेऊ. ऑक्सफर्डचा स्टुडंट ॲटलास अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये जे काही मॅन्युअल एरर्स आहेत, बरोबर आहे, तर मॅन्युअल एरर्स, मॅनमेड एरर्स हे कमीत कमी आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की ऑक्सफर्डचा स्टुडंट ॲटलास घ्या. इतर कुठलाही ॲटलास घेऊ नका जग आणि भारताची तयारी करत असताना. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला की आत्तापर्यंत आयोगाने, मग ते MPSC असेल किंवा UPSC असेल, तर या दोन्ही आयोगाने आतापर्यंत जगाच्या आणि भारताच्या प्राकृतिक भूगोलावरती विशेष करून किंवा राजकीय भूगोलावरती विशेष करून जे काही प्रश्न विचारले गेलेले त्या प्रश्नांचा सराव करा. जेवढे जास्त तुम्ही प्रश्नांचा सराव कराल तेवढे जास्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, तुमचा सराव चांगला होईल आणि तुमच्या मनातली जी काही भीती असेल किंवा परीक्षेला सामोरे जातानाची काही भीती असेल ती भीती थोडीशी कमी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की दररोज किमान 20 ते 25 प्रश्नांचा सराव करा. उत्तरं भेटली नाही तरी चालतील, उत्तरं चुकली तरी चालतील, पण फक्त आणि फक्त आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. त्याच्यावरती ऑप्शन्स कशा पद्धतीने तयार केलेले ते ऑप्शन्स आपल्याला वाचायचे आहेत. जेणेकरून काय की आपल्याला एक माइंडसेट आपला तयार होईल की एखादं पुस्तक वाचत असताना किंवा एखादे नोट्स वाचत असताना आपल्याला तो ॲप्रोच तयार करणं गरजेचं आहे की ते प्रश्न विचारतात कसे, त्याचे ऑप्शन्स तयार करतात कसे. तो ॲप्रोच एकदा आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जर तयार झाला तर आपल्याला भूगोल या विषयामध्ये खास करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यात कुठलीही अडचण होणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो हा ॲप्रोच तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करेन की दररोज किमान 20 ते 25 प्रश्न, आणि मग फक्त हे भूगोलासंदर्भातच सांगत नाही मी, कुठलाही विषय, GSच्या कुठल्याही विषयाच्या बाबतीत हेच ॲप्रोच तुम्हाला कामाला येईल. तर 20 ते 25 प्रश्न वाचूनच किंवा ते 20 ते 25 प्रश्न कंप्लीट करूनच आपला दिवसाचा अभ्यास हा पूर्ण करायचा आहे. त्याशिवाय अभ्यास पूर्ण करायचा नाही. तर मित्रांनो या ॲप्रोचने जर आपण जात असो तर भूगोलामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यात कुठलीही अडचण होणार नाही. आणि या व्यतिरिक्त म्हणजे NCERT, स्टेट बोर्ड आणि स्टुडंट म्हणजे जो काही ॲटलास आहे त्याच्यातून आपण अभ्यास करणार आहोत. सोबतच माझे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा जास्तीत जास्त मार्क आपल्याला पूर्व परीक्षेला कसे मिळवता येईल त्या व्हिडिओ लेक्चर्सची देखील खूप मदत होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या गोष्टींचं तंतोतंत पालन करा.
जी काही अडचण असेल ती तुम्ही कमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्ही मला ती लिहून पाठवा. मी प्रतिसाद नक्कीच देईन. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणाचा अभ्यास राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा करणार आहोत त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.